या ठिकाणी सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक यांच्याद्वारे एक जाहीर प्रकटन या ठिकाणी आलेलं आहे। काय आहे जाहीर प्रकटन तर पाहूया। तर पहा, आदिवासी विकास विभागामार्फत जाहीर प्रकटन करण्यात येते की आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या स्तरावरून दिनांक 23/11/2023 रोजी आदिवासी विकास विभागातील 602 विविध रिक्त पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यानुसार दिनांक 23/11/2023 ते 13/12/2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते। सदर विविध पदाकरिता उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत। तथापि सन 2024चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC म्हणजेच या ठिकाणी SEBC या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे। त्यानुसार पुनश्च बिंदू नियमावली अद्ययावत करून गट क संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती जाहिरात परत प्रसिद्ध होणार आहे। या ठिकाणी SEBC या शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाला जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळं या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती जाहिरात परत प्रसिद्ध होणार आहे। तरी आदिवासी विकास विभागाची दिनांक 23/11/2023 रोजी दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे। म्हणजे ती जी जाहिरात पहिली होती ती पहिली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात आली आहे। याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी। याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदू नियमावली अद्ययावत करायची कार्यवाही सुरू आहे। सदर बिंदू नियमावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळवण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। म्हणजे ज्यांनी आदिवासी विकास विभागातील ज्या 602 पदं होते, म्हणजे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षकाचे असतील, माध्यमिक शिक्षकाची पदं असतील, त्याचबरोबर अधीक्षक असतील, स्त्री अधीक्षक असतील, या सर्व पदांची या ठिकाणी 602 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। म्हणजेच आदिवासी विकास निरीक्षक असतील, त्याचबरोबर लिपिका असतील, या सर्व जी 23/11/2023 रोजी प्रसिद्ध झाली होती ती जाहिरात या ठिकाणी स्थगित झालेली आहे। आता नंतर या ठिकाणी काही दिवसांमध्ये या ठिकाणी SEBC या प्रवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध होणार आहे। अशी सर्व ज्या उमेदवारांनी या ठिकाणी ही जाहिरातीचा अर्ज केला असेल त्या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आदिवासी विकास विभागामध्ये ज्या जागा सुटल्या होत्या त्या जागांची जी जाहिरात होती ती आता या ठिकाणी रद्द झालेली आहे। नव्याने जाहिरात प्रसिद्ध होईल, त्यानंतर परत आपल्याला त्या ठिकाणी अर्ज करायचे किंवा ते ज्यांनी भरलेले अर्ज आहेत ते त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातील। या संबंधीच्या सूचना काही दिवसामध्ये आपल्याला समजतीलच। अशा पद्धतीचे हे जाहीर प्रकटन आदिवासी विकास विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी हे जाहीर प्रकटन परिपत्रक काढून या ठिकाणी टाकलेलं आहे। ओके, धन्यवाद।